Hello students, yesterday we have learned about distance time graph for uniform and non-uniform motion, velocity time graph for uniform velocity. Distance time graph for uniform motion तो जो बघितला होता बघा, त्याच्यामध्ये मोशन जर युनिफॉर्म असेल तर डिस्टन्स टाइम ग्राफ हा स्ट्रेट लाईन असतो आणि एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन जर नॉन युनिफॉर्म असेल तर येणारा जो ग्राफ असतो बघा, दॅट ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग अपॉन द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट that changes with time. Today we have learned about equations of motion using graphical method. ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने आपल्याला मोशनची इक्वेशन हे बघायचे. न्यूटन स्टडी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट and gave a set of 3 equations of motion. आपण मागच्या वर्षी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघितले होते बघा. त्याच्यामध्ये आता न्यूटनने काय केलं होतं, एखाद्या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे मोशन स्टडी केला होता आणि त्यावरून त्याने मोशनचे 3 इक्वेशन्स मांडले होते. अँड दीज इक्वेशन्स आर रिलेटेड द डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन अँड टाइम ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनने मूव्ह होत असेल तर त्यामुळे मिळणारे जे इक्वेशन्स असतात त्या इक्वेशनमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि टाईम यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असल्याचं बघायला मिळत असतं. आता ते ज्या ग्राफिकल मेथडने आपल्याला ते जे 3 इक्वेशन बघायचे बघा, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे, एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईननी मूव्ह होत असेल, मोशनमध्ये असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही u असते बघा. सपोज एन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल व्हेलॉसिटी u. इट अटेन्स अ फायनल व्हेलॉसिटी v in time t due to acceleration a and its displacement is s. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन पाथने मूव्ह होत असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही u असते आणि आफ्टर टाइम t इट्स फायनल व्हेलॉसिटी बिकम्स v ड्यू टू acceleration a and its displacement is s. The 3 equation of motion can be written as. मग ते जे इक्वेशन आहेत बघा मोशनचे ते असे. पहिलं इक्वेशन जर सांगायचं झालं तर ते v इज इक्वल टू u प्लस ए टी. हे पहिलं इक्वेशन आहे. आता हे जे इक्वेशन आहे ते कशामधलं रिलेशन दाखवतं, तर दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. वेग आणि काल याच्यामधील तो संबंध दाखवतं. दुसरं इक्वेशन कोणतं आहे बघा, s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. हे जे दुसरे इक्वेशन आहे ते कशामधलं रिलेशन दाखवतं, तर दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तिसरे इक्वेशन जे इट शोज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता हे जे तिन्ही इक्वेशन आहेत ते तिन्ही इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने दाखवायचे आहेत. मग पहिलं इक्वेशन आपण बघणार आहे बघा, ते कशामधलं रिलेशन दाखवतात, तर इट शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. म्हणजे इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम, दॅट इज द फर्स्ट इक्वेशन. वी कॅन प्रूव्ह दिस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ ग्राफ. आता या ठिकाणी आपल्याला एक ग्राफ दाखवलेला आहे बघा. या ग्राफमध्ये व्हेलॉसिटी टाईम ग्राफ हा आपल्याला दाखवलेला आहे. मग हा जो ग्राफ आहे बघा,
त्या ग्राफमध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, तर दिस ग्राफ शोज द चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाईम ऑफ युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. एखादं जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं ॲक्सिलरेशन युनिफॉर्म असेल तर त्यावेळेस व्हेलॉसिटीमध्ये टाईमनुसार होणारा जो चेंज आहे तो आपल्याला या ग्राफमध्ये किंवा फिगरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. तर या फिगरमध्ये जर सांगायचं झालं, द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी इन द ग्राफ विथ व्हेलॉसिटी यू. आता ग्राफ नीट बघा. ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट झालेला आहे, तर फ्रॉम पॉईंट डी, म्हणजे त्या ठिकाणी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, तर यू असणार आहे. ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम पॉईंट डी विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू. इट्स व्हेलॉसिटी keeps increasing and after time t it reaches the point B on the graph. तर D पासून त्याची व्हेलॉसिटी काय होत जात असते, तर इन्क्रीज होत जात असते आणि आफ्टर टाईम t दॅट ऑब्जेक्ट रिचेस ॲट पॉईंट B. D पासून B पर्यंत जातोय. D पॉईंटजवळ त्याची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी u असते आणि B पॉईंटजवळ गेल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी ही v होत असते. बघा, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज u अँड विच इज इक्वल टू OD. इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे बघा ती u आहे आणि ती कशाने दाखवलेली आहे, तर y ॲक्सिसवर OD हा जो सेगमेंट दाखवलेला आहे त्याने त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही डिनोट केलेली आहे. आणि फायनल व्हेलॉसिटी बघा, फायनल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू v अँड विच इज इक्वल टू OC. OCने फायनल व्हेलॉसिटी दाखवलेली आहे, ODने इनिशियल व्हेलॉसिटी दाखवलेली आहे आणि टाईम बघा, टाईम t इज इक्वल टू OE. ग्राफमध्ये बघा, ODने इनिशियल व्हेलॉसिटी u, OCने फायनल व्हेलॉसिटी v आणि टाईम जो आहे तो OE याने दाखवलेला आहे. देन ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आपण बघितलं ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, तर चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आता फायनल व्हेलॉसिटी आपण आत्ताच वरती बघितले बघा, OCने दाखवलेली, इनिशियल व्हेलॉसिटी ODने दाखवलेली डिवायडेड बाय टाईम t. मग OC मधून OD गेल्यानंतर काय राहतं, तर CD राहतं बघा. OC मायनस OD इज इक्वल टू CD. इथे एक स्टेप घ्यायची राहिली बघा, OC मायनस OD डिवायडेड बाय t. त्याच्या पुढं आपण एक स्टेप घेऊ शकतो. OC आणि OC मधून OD गेल्यानंतर CD राहतो आणि CD डिवायडेड बाय t. ॲक्सलरेशन A इज इक्वल टू CD डिवायडेड बाय t. मग त्यावरून आपण CD काढू शकतो. CD इज इक्वल टू AT. त्याला फर्स्ट इक्वेशन म्हटलं आहे बघा. आता त्यानंतर आपल्याला ग्राफमध्ये काय सांगितलं बघा, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू y ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट B. पॉईंट B बघा की ज्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट जो आहे D पासून स्टार्ट झालेला B पर्यंत गेलेला, त्या पॉईंट B पासून आपल्याला या y ॲक्सिसला पॅरलल अशी लाईन ड्रॉ करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण ती पॅरलल लाईन ड्रॉ करतो, दिस लाईन विल क्रॉस द x ॲक्सिस इन E. B पासून y ॲक्सिसला पॅरलल लाईन काढल्यानंतर ती x ॲक्सिसला E या पॉईंटवर काय होत असते, तर क्रॉस होत असते. त्यानंतर आणखीन एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे आणि ती लाईन x ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू x ॲक्सिस पासिंग थ्रू D. D मधून जाणारी x ॲक्सिसला पॅरलल असणारी दुसरी लाईन आपल्याला काढायची आहे.
This will cross the line BE at A. आपण BE जी काढलेली बघा y ॲक्सिसला पॅरलल, ती D पासून जर x ॲक्सिसला पॅरलल लाईन काढली तर अगोदरची जी लाईन ड्रॉ केलेली त्याला ती A या पॉईंटमध्ये क्रॉस करत असते. फ्रॉम द ग्राफ, आता हा जो ग्राफ आहे बघा, त्या ग्राफवरून आपण काय म्हणू शकतो तर BE इज इक्वल टू AB प्लस AE. BE कुठे बघा, आता ही जी आपण B पॉईंटवरून पॅरलल काढलेली लाईन आहे त्या ठिकाणी BE इज इक्वल टू BA प्लस AE. ही जी दोन भाग आहे त्या दोन भागाचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला BE मिळतो बघा. त्यानंतर आता V इज इक्वल टू CD प्लस OD. फायनल जी व्हेलॉसिटी आहे V इज इक्वल टू CD प्लस OD. मग आता CD आपण काढलेलं आहे मगाशी, CD बरोबर AT पहिलं जे इक्वेशन आहे ते. मग CD बरोबर AE बघा, CAP इज इक्वल टू CT आणि AE इज इक्वल टू OD. त्या किमती आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. CDची काढलेली AT आणि OD म्हणजे काय आहे तर ती इनिशियल व्हेलॉसिटी, ती U ही किंमत आहे त्याची. V इज इक्वल टू U प्लस AT. मग हे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं आहे बघा. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे पहिलं जे मोशनचं इक्वेशन आहे ते आपण ग्राफच्या सहाय्याने प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. Let us suppose that an object in uniform acceleration A and it has covered the distance s with time t. From the graph in figure 1.9, the distance covered